आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी विकसित भारत संकल्प केलेला आहे। आज 2024 साली भारताची जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपलं जे स्थान आहे ते 5व्या क्रमांकावर आहे। 2027 पर्यंत आपल्याला 3ऱ्याच क्रमांकावर जायचं आहे। जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकून आपण पुढे जायचं आहे। त्यासाठी त्यांनी संकल्प केलेला की आपला भारत हा विकसित भारत निर्माण झाला पाहिजे। त्यासाठी जे लक्ष त्यांनी ठेवलेले आहे त्यामध्ये महिला, युवा, गरीब आणि किसान महत्वाचा आहे, कारण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही कृषीशी संघटित आहे, कृषीशी संघटनेत संलग्न आहे आणि त्यावर आधारित असलेला आपला शेतकरी त्याच्या शेतातून उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करते। शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदान दिले जातात, मदत दिली जाते। शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीसारखा 6,000 रुपये वर्षाला एक प्रयोग चालू आहे गेल्या अनेक वर्ष। आता मला वाटतं या बजेटमध्ये ते वाढवण्याची शक्यता सुद्धा आपण सगळ्यांनी वाचली असेल। महाराष्ट्र सरकार आज ज्याच्यामध्ये नामदार मुश्रीफ साहेब कॅबिनेट मंत्री आहेत, महाराष्ट्र सरकारचे आपले सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुद्धा एक निर्णय घेतला आणि ते सुद्धा 6,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देण्याचं काम करतात। म्हणजे शेतकरी तरला पाहिजे, जगला पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीच्या सहकारी संस्था आहेत। आज आमच्या केंद्रामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन झालेलं आहे। या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित शाह साहेब यांनी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत। त्या बाबतीत मी फार वेळ घेणार नाही। साखर कारखान्यांना मदत होते, सोसायट्यांना मदत होते, दूध संस्थांना मदत होते, परंतु सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे ते म्हणजे गावागावामध्ये असणाऱ्या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज, ज्याला पॅक्स म्हणतो आपण, प्रिलिमिनरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज। या सोसायटीचा उद्देश आपल्याला माहिती आहे, कर्ज द्यायचं आणि कर्ज घ्यायचं, वसूल करायचं, एवढाच उद्देश होता। परंतु आज अमितभाई शाह यांनी याचा विस्तार वाढवलेला आहे आणि या सगळ्या गावागावामध्ये असणाऱ्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत या भारतामध्ये 1,02,000 आहेत। या सगळ्यांना मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज फक्त व्यवहार लेनदेनचा न करता त्यांना 27 प्रकारची उद्दिष्ट त्यांच्या समोर ठेवलेली आहेत। 27 प्रकारची। आज या गावातल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्या गावामध्ये धान्याचं गोडाऊन करण्यासाठी वेअरहाऊस बांधू शकतात। आपल्या गावामध्ये काही नाशवंत भाजीपाला फळं असतील त्याच्यासाठी ते कोल्ड स्टोरेज बांधू शकतात। त्या संस्थेमार्फत ते पेट्रोल पंप सुरू करू शकतात। त्या संस्थेमार्फत ते गॅस एजन्सी घेऊ शकतात। गावाशेजारी तलाव असेल तर त्यामध्ये फिशरीचा प्रकल्प करू शकतात, केज कल्चर करू शकतात, फर्टिलायझर निर्माण करण्याची फॅक्टरी करू शकतात, छोटे मोठे फूड प्रोसेसिंग युनिट करू शकतात, छोटे मोठे फ्रूट प्रोसेसिंग युनिट करू शकतात। अनेको उद्दिष्ट, 27 प्रकारची उद्दिष्ट या संस्था मोठ्या करण्यासाठी, गावागावामध्ये वाढवण्यासाठी आणि या सगळ्याला फंडिंग जे आहे हे केंद्र सरकार करणार। 13,000 करोड रुपये या संस्था मजबूत करण्यासाठी सन्माननीय अमितभाई शाह यांनी आता मंजूर केलेले आहे। तुम्ही विचार करू शकता, जेव्हा या गावागावातल्या संस्था मोठ्या होतील, गावागावातले बचत गट सक्षम होतील। आता बचत गटांना तुम्हाला माहिती आहे, बचत गटांना 2014 पूर्वी जे कर्ज दिले जात होतं त्याची मर्यादा 10,000 रुपये होती। ती मर्यादा आज वाढवून 20 लाख रुपये करण्यात आलेले, 20 लाख। तुम्ही विचार करू शकता, गावागावामध्ये महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजे। स्वर्णिम योजना त्यांच्याशी सुरू केलेली आहे, त्यातून ते रोजगार निर्माण करू शकतात। महिला सक्षम झाल्या पाहिजे, शेतकरी सक्षम झाला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार खूप मोठ्या स्तरावर काम करते याची जाणीव आपल्याला आहे।